जय महाराष्ट्र मित्रांनो, माहिती कामाची चॅनलवर आपले स्वागत आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. योजनेची घोषणा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी राज्यभरातील महिलांनी प्रतिसाद दिला आहे. पण या योजनेमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांचा खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी सर्व्हर जाम तर नारी शक्ती दूत ॲप बंद अशा अनेक समस्यांना महिला तोंड देताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने आणखी एक नवीन वेब पोर्टल सुरू केले आहे. मित्रांनो, सरकारने योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज करता येत होता. मात्र योजना जाहीर केल्यानंतर अनेकदा सर्व्हर डाऊन, लोड आल्याने नारी शक्ती दूत ॲप बंद यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यामुळे सरकारने नवीन संकेतस्थळ सुरू केले आहे. महिलांना आता हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने पटापट भरता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरता वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना वेब पोर्टलवरून घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचा अर्ज चुकणार नाही, तुमच्या चुका होणार नाहीत आणि अर्ज रिजेक्ट होणार नाही. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर माहिती कामाची चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ऑल नोटिफिकेशन बिल ऑन करा, कारण असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला ओपन करून घ्यायचे आहे. पोर्टल ओपन झाल्यावर वरती मुख्य मेनूमध्ये अर्जदार लॉग इन मेनूवर क्लिक करायचे आहे. अर्जदार लॉग इन मेनूवर क्लिक केल्यानंतर प्रथम क्रिएट अकाउंटवर क्लिक करून घ्या. ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे त्या महिलेची आवश्यक माहिती सर्व बरोबर भरून घ्या. यामध्ये ज्या महिलेचा अर्ज करत आहोत त्यांचा आधार कार्डवर जसे नाव आहे तसेच इथे नाव इंग्लिशमध्ये लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच नंबर इथे टाकून घ्या. नंतर इथे तुमचा योग्य तो सोयीस्कर पासवर्ड टाकून घ्या. त्यानंतर पुन्हा कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड इथे पण टाकून घ्या. नंतर इथे तुमचा जो जिल्हा आहे तो निवडून घ्या. नंतर इथे तुमचा जो तालुका आहे तो निवडून घ्या आणि तुमचे जे गाव आहे ते इथे निवडून घ्या. तुम्ही जर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये राहत असाल तर तुमची जी म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल ते निवडून घ्या. आणि तुम्ही जर ग्रामपंचायतच्या एरियामध्ये राहत असाल तर इथे नॉट ॲप्लिकेबल असे सिलेक्ट करून घ्या. नंतर ऑथराईज पर्सनमध्ये तुम्ही जर एखाद्या सामान्य महिलेचा अर्ज करत असाल तर जनरल वुमन असे निवडून घ्या. आणि तुम्ही जर अंगणवाडी सेविका असाल, आशा वर्कर असाल तर तुमच्याकडे त्या संबंधी जो ID असेल त्याचा नंबर टाकून घ्यावा लागेल. सध्या आपण सामान्य महिलेचा अर्ज करत आहोत म्हणून इथे आपण जनरल वुमन असे निवडून घेणार आहोत. सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यावर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स इथे जो बॉक्स आहे त्याला क्लिक करून घ्या. कॅप्चा कोड टाकून साईनअप करून घ्या. साईनअप क्लिक केल्यानंतर मोबाईलवर OTP येईल, तो OTP टाकून घ्या आणि पुन्हा कॅप्चा कोड टाकून व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे खाते तयार करा. खाते तयार झाल्यानंतर मोबाईल क्रमांक, पासवर्ड व कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा. लॉग इन सक्सेसफुली झालेला आहे. लॉग इन झाल्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही तुमचा आधार नंबर व्यवस्थित भरून घ्या आणि नंतर कॅप्चा कोडमध्ये व्यवस्थितरित्या कॅप्चा भरा आणि त्याच्यानंतर तुमचं आधार व्हॅलिडेट करून घ्या. व्हॅलिडेट आधारवरती क्लिक करून तुमचा आधार व्हॅलिडेट करून घ्या. आधार व्हॅलिडेट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर नोंदणी अर्ज हा ओपन होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरत आहात किंवा तुम्ही स्वतःचा भरत असाल तर तुम्हाला त्या महिलेचे आधार कार्डनुसार व्यवस्थित नाव भरून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, तुम्ही आधार कार्डनुसारच तुम्हाला नाव भरून घ्यायचे आहे. एकही मिस्टेक झालेली नाही पाहिजे. त्यानंतर इथे वडील किंवा पतीचे नाव असे दिलेले आहे. यामध्ये जर तुमचं लग्न झालेलं नसेल, तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला वडील असे निवडून वडिलाचे नाव लिहून घ्यायचे आहे. आणि जर तुमचं लग्न झालेलं असेल, तुम्ही विवाहित असाल तर मग इथे पती निवडून तुमच्या पतीचे नाव लिहून घ्यायचे आहे. नंतर तुम्हाला इथे तुमचे लग्नापूर्वीचे नाव लिहून घ्यायचे आहे आणि लग्न झालेलं नसेल तर लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर इथे तुम्हाला तुमची वैवाहिक स्थिती निवडून घ्यायचं आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर विवाहित निवडा, अविवाहित असाल तर अविवाहित निवडा.
विधवा, घटस्फोटित, निराधार जे काही असाल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमची या कॅलेंडर बटनावरती क्लिक करून तुमची जन्मतारीख निवडून घ्यायची आहे. इथे तुम्हाला तुमचं जन्माचा वर्ष निवडता येणार आहे. तुमचं जे काही वर्ष असेल ते निवडून घ्या. त्याच्यानंतर महिना आणि त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख अशी निवडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का असं ऑप्शन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी असाल तर तुम्हाला होय करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही परराज्यातले असाल तर इथे तुम्हाला या ठिकाणी नाही करायचं आहे. त्याच्यानंतर होय केल्याच्यानंतर तुमच्यासमोर आणखी असा फॉर्म ओपन होणार आहे. त्याच्यानंतर इथे अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती भरून घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो सध्याचा आता आहे तो असा इथे भरून घ्या व्यवस्थितरित्या. तुमचा प्लॉट नंबर, गावाचे नाव जे काही असेल ते भरून घ्या. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शनमध्ये पिनकोडमध्ये तुमचं पिनकोड भरून घ्या. पिनकोड भरल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची लिस्ट इथे ओपन करून घ्यायची आहे आणि इथे तुम्हाला तुमचा जिल्हा हा निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो इथे निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे गावाची लिस्ट ओपन होणार. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जे गाव असेल ते इथे तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. नंतर तुम्ही जर महानगरपालिका किंवा नगर परिषद या भागात जर राहत असाल तर तुम्हाला तुमची महानगरपालिका किंवा नगर परिषद इथे निवडून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही ग्रामपंचायत विभागामध्ये राहत असाल तर तुम्हाला लागू नाही हे पर्याय निवडायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे काही मतदारसंघ आहे तो तुम्हाला इथे मतदारसंघ निवडून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. नंतर इथे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहात का असे विचारलेलं आहे. जर तुम्ही लाभ घेत असाल तर होय करा आणि नसेल घेत तर इथे नाही करा. त्याच्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील इथे टाकून घ्यायचा आहे. तुमच्या बँकेचे नाव इथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या बँकेची डिटेल्स ही व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे. तुम्हाला तुमचा अकाउंट नंबरसुद्धा एकही आकडा मिसमॅच करायचा नाही. नाहीतर तुमचा जर एखादी आकडा मिसमॅच झाला तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमच्या खात्यात येणार नाहीत. म्हणून तुम्हाला तुमच्या बँकेचा डिटेल्स हा तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. सर्वात आधी तुम्ही तुमच्या बँकेचे संपूर्ण नाव इथे भरून घ्या. त्याच्यानंतर तुमच्या बँक खातेधारकाचे नाव इथे लिहून घ्या. तुमच्या बँक पासबुकवर जसे नाव आहे तेच नाव तुम्हाला इथे भरायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा बँक अकाउंट आहे तो अकाउंट नंबर तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे. व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. एकही आकडा मिसमॅच करायचा नाही. त्याच्यानंतर बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तोच अकाउंट नंबर पुन्हा एकदा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा बँकेचा जो IFSC कोड आहे तो तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. नंतर इथे विचारले आहे आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का. जर आपले बँक खाते जोडले नसेल तर आधारशी जोडून घ्या. जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल आणि तेच जर बँक अकाउंट तुम्ही इथे दिले असेल तर इथे दिल्याच्यानंतर तुम्ही लगेच बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार हे बँकेशी लिंक करून घ्या आणि जर तुमचं बँकेशी आधार लिंक असेल तर होय करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला खाली उल्लेख केलेले सर्व कागदपत्रे इथे जोडून घ्यायचे आहेत. इथे तुमच्या आधार कार्डची समोरील बाजू इथे अपलोड करून घ्यायची आहे. व्ह्यू फाईल करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड केलेले इथे बघू शकता. नंतर इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या मागची बाजू इथे अपलोड करायची आहे आणि हे सुद्धा तुम्ही व्ह्यू डॉक्युमेंटवरती करून व्ह्यू फाईलवरती क्लिक करून तुम्ही तुमचे आधार कार्डची बॅकसाईडसुद्धा पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार कार्ड यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट इथे अपलोड करून घ्यायचे आहे. हे सुद्धा तुम्ही व्ह्यू फाईल करून तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का असे विचारलेले आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर होय करा. मग त्या रेशन कार्डची सुद्धा तुम्हाला समोरची बाजू आणि मागची बाजू अपलोड करून घ्यायची आहे. आणि जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र इथे जोडायचे आहे. लक्षात ठेवा तुमचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे 2.5 लाखाच्या वर नाही पाहिजे. 2.5 लाखापर्यंत असले तर चालते किंवा 2.5 लाखाच्या खाली असलेले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही इथे तुमचे रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला इथे जोडून घ्या. इथे बघा काय म्हटले आहे, अर्जदाराने हमीपत्र हस्ताक्षर करून अपलोड करा असे म्हटले आहे. मग बाजूला डाउनलोड म्हणून दिलेले आहे. तर हमीपत्र डाउनलोड करून प्रिंटआउट काढून
त्याच्यावरती तुम्हाला जे काही चेकबॉक्स आहेत त्याच्यावरती राईट क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची साईन करायची आहे आणि त्या हमीपत्राला तुम्हाला व्यवस्थित स्कॅन करून त्याला अपलोड करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो इथे अपलोड करून घ्यायचा आहे. नंतर हमीपत्राचा स्वीकारा या चेकबॉक्सवरती टिक करून तुम्हाला तुमचा अर्ज हा करून तुम्हाला स्वीकारा या बटणावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करून घ्यायचे आहे. सबमिट क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचे प्रिव्ह्यू दिसणार आहे. तुमची भरलेली नीट व्यवस्थित माहिती तुम्ही नीट बघून घ्या. काही चुका असतील तर त्या बघून घ्या आणि व्यवस्थित असेल तेही बघा. जर चुका असतील तर तुम्ही एडिट या बटणावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या काही चुका असतील तर त्या सुधारून घेऊ शकता. व्यवस्थित नीट माहिती भरून घेऊ शकता आणि जर व्यवस्थित माहिती असेल तर तुम्ही हा कॅप्चा कोड टाकून तुमची माहिती ही सबमिट करून घ्या. फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज दिसणार आणि त्याच्यामध्ये तुमच्या अर्जाचा ॲप्लिकेशन नंबरसुद्धा तिथे असणार आहे आणि हाच सेम मेसेज तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती सुद्धा येणार आहे. तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झाल्याच्यानंतर तुम्ही यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा भरलेला फॉर्मची स्टेटस तुम्हाला इथे बघता येणार आहे. तुम्ही हे बघा, तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस तुमचे दिसणार आहे. जर तुमचं फॉर्म पेंडिंग असेल तर तुम्हाला पेंडिंग दाखवणार आहे आणि ज्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रूव्ड होणार तेव्हा तुम्हाला इथे ॲप्लिकेशन स्टेटस हे तुमचे अप्रूव्ड दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुम्ही जर माहिती कामाची चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माहिती कामाची चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ऑल नोटिफिकेशन बेल ऑन करा, कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहतात. धन्यवाद.